ठराकीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्राजक्ता आलेली असते आणि समोर गुरुजीसुद्धा असतात. गुरुजींना बघून प्राजक्ता खुश होते. तेच आता सुलक्षणा गुरुजींना प्राजक्ताची ओळख माझी मोठी सुनबाई अशी करून देते. त्यामुळे आता प्राजक्तासुद्धा त्यांना म्हणत असते की खरंच गुरुजी तुम्ही आलात त्याच्यामुळे बरं वाटलं. मग तेच आता प्राजक्ताला विचारलं जातं की येताना तू पत्रिका आणली आहेस ना. तेव्हा प्राजक्ता सांगते की हो मी आणली आहे पत्रिका, नका काळजी करू. आणि तेव्हाच ना इकडे आता प्राजक्ताने जेव्हा पत्रिका आणलेली असते ना तेव्हा मात्र ती म्हणत असते म्हणजे तुम्ही या सगळ्यासाठी तयार आहात ना, हेही आता तिने विचारलेलं असतं. हो हो या सगळ्यासाठी ना तयार आहे मी, हेही आता प्राजक्ताला सांगितलेलं असतं. म्हणजेच तुम्ही भाग्याचं लग्न हे आरवसोबत लावणार आहात ना. हो हो का नाही, लावून देणार आहे मी, नको काळजी करू. पण पत्रिका जुळायला हवी, पत्रिका जुळली ना की सगळंच होईल, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच प्राजक्ता म्हणत असते की मी पत्रिका तर आणली आहे, पण माझं म्हणणं एवढंच आहे की हे लग्न व्हायला हवं. आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नाला तुमचा होकार असायला हवा. इथे आता आलोक आपल्या रूममध्ये ना स्केच काढत असतो आणि तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये आरव येतो. आरवच्या मोबाईलला खरं तर रेंज नसते आणि त्यामुळे आरव ना हळूहळू रूममध्ये आलेला असतो. हॅलो हॅलो बोलत असतो. त्याला असं वाटतं की निदान इकडे तरी रेंज असेल, पण इकडेही रेंज नसते आणि त्यामुळेच ना आता अजूनच टेन्शन आलेलं असतं. काय करावं ना काही सुधरत नसतं. तेव्हाच ना तो आता तिकडनं बाहेर पडतो. इकडे आरव आणि भाग्यश्रीबद्दल चर्चा होत असते हे कुठेतरी त्याच्या कानावर पडतं. इकडे आता भाग्यश्रीबद्दल मला काहीच हे नाही आहे, पण माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त ना थोडा वेळ धीर धर, म्हणजे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होऊ दे, असं देखील आता सांगितलं जातं. मग आपण जर पत्रिका जुळली तर हे लग्न नक्कीच करूया, असंही आता सुलक्षणा ही प्राजक्ताला सांगत असते. त्यामुळे प्राजक्तालासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. प्राजक्ता आता खुश असते. प्राजक्ता म्हणत असते की चला फायनली ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा घडतायत ना, त्यामुळे आनंद झालेला आहे. तेच आता हे सगळं झाल्यानंतर इकडे प्राजक्ता खुश असते, पण आरवने भाग्यश्री आणि त्याचं नाव ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच ना मग तो आता म्हणत असतो की तुम्ही काय बोलताय माझ्याबद्दल आणि त्याचसोबत भाग्यश्रीबद्दल काही बोलताय का, म्हणजे माझ्या कानावर असं पडलं. तेव्हाच ना इकडे आता आरवकडे सुलक्षणा आणि त्याचसोबत इकडे प्राजक्ता दोघीही बघतात. त्यांना कळतच नसतं की काय उत्तर द्यावं, ते काय करावं काहीच कळत नसतं आणि त्यामुळेच ना अगदीच ना बेचैन व्हायला झालेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की अंबिका मात्र या सगळ्यामुळे खुश असते, कारण आता आलोकचं लग्न होणार आहे. आलोकचं लग्न हे आता बड्या मुश्किलने होत असतं. आरवला मोबाईलला नेटवर्क नसतं आणि त्यामुळे आता आरव त्याच्या कानावर त्याचं हे बोलणं ऐक पडलेलं असतं आणि तेव्हाच ना तो येऊन विचारतो सुद्धा, तुम्ही माझ्याबद्दल काय बोलत होतात, मला समजलं नाही, आणि माझं आणि भाग्यश्रीचं काय. तेव्हाच ना अरे आम्ही भाग्यश्री, तुझं नाव कुठे घेतलं, भाग्यश्रीचं घेतलं, पण खरं तर ना आम्ही हेच बोलत होतो की आरोप बोलत होतो आम्ही, आरोप. तुला काय आरव ऐकायला आलं का, नाही नाही तुझ्याबद्दल आम्ही काही बोललो नाही आहे, असंही आता बोललं जात असतं. तेच आता इकडे जो आरव आहे तो बोलत असतो आणि त्याने प्राजक्ताला बघितलेलं असतं समोर आणि त्यामुळेच ना आता तिकडनं जेव्हा आलोकचा आवाज येतो तेव्हा आरव खूप जास्त घाबरतो. आरव म्हणतो की आई तुलाही माहिती आहे प्राजक्ता आपल्या घरात आली आहे आणि ही गोष्ट जर त्याला कळली ना तर तो काय करेल ते, कारण ना आता आरवला माहिती होतं की पुढे काय होणार आहे ते आणि त्यामुळेच तो घाबरत असतो. इथे आलोकचं स्केच कंप्लीट झालेलं असतं आणि त्यामुळेच ते स्केच देण्यासाठी म्हणून का होईना तो आता तिथे जात असतो. मग आता त्याचा आवाज ऐकल्याबरोबर इकडे सगळेच घाबरतात की आता काय करावं ना कोणाला काहीच कळत नसतं. त्यामुळे आता इकडे तिकडे बघणं सुरू असतं. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की लक्षणाने आरवला कसं तरी उल्लू बनवलेलं असतं की हे असं नाही आहे हे तसं आहे असं म्हणून. मग आता तेव्हाच ना इकडे असणारा आरव
हा आलोकला सांभाळण्यासाठी म्हणून का होईना तिकडनं जातो. कारण आरवला माहिती होतं की आलोक जेव्हा प्राजक्ताला बघेल तेव्हा पुन्हा राडे होतील. त्यापेक्षा हे राडे न घातलेलेच बरे असाही विचारणा आता तो करू लागतो. आणि म्हणून मग आता तो तिकडनं त्याला घेऊन जातो. कारण त्याला माहिती असतं की इथे जर तो थांबला तर सगळं समजून घेईल. म्हणूनच मग आता तो कसं तिकडनं जायला निघतो. कारण त्याला मध्ये जाऊन ना इकडे आता आलोकला अडवायचं होतं. इकडे तर त्याने या सगळ्या काही गोष्टी ऐकलेल्या होत्या. पण त्या सगळ्या काही गोष्टी ऐकून तरी त्याचा काय फायदा आहे. कारण ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये ना तो आता हा विचार करत होता की जाऊ दे, ही लोक दुसरं काहीतरी बोलत असतील आणि मी ह्या सगळ्याचा वेगळाच विचार करतोय असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना ते आता प्राजक्ताला सुलक्षणा म्हणत असते की एक काम कर, तू पत्रिका आणली आहेस ना, पत्रिका जुळली तर आपण आता पुढे जाऊया, कळलं. पत्रिका जुळाली तर आपण या सगळ्यामध्ये पुढे काय करायचं ते ठरवूया असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आरव आलोकला विचारतो की काय झालं आहे, एवढ्या घाईघाईनं मला का बोलवलं. तर आलोक सांगत असतो की हे बघ ना, मी हे स्केच तयार केलं आहे ना, यासाठी मी तुला बोलवून घेतलं आहे. अच्छा, स्केच रेडी आहे का. हो बघ ना, आवडलं आहे का तुला. आवडले, छान आहे. इकडे आता गुरुजींकडे पत्रिका दिली जाते. गुरुजींना पत्रिका वगैरे दिली जाते ना, तेव्हा मात्र आता गुरुजी आहेत ते खूप जास्त आता खुश होतात. गुरुजी म्हणतात की ही पत्रिका एकदम परफेक्ट आहे. कारण या पत्रिकेतले गुण आहेत ना एकदम जुळलेले आहेत. आणि हे सगळं काही सांगितल्याबरोबर आता मात्र आनंद झालेला असतो. आता पत्रिकेतील गुण ना हे बऱ्यापैकी छान जुळलेले असतात. अगदी 30 ह्याच्याने जुळलेले असतात. आणि त्यामुळे गुरुजीसुद्धा सांगतात की पत्रिका जुळलेली आहे. पत्रिका जशी जुळली आहे हे आता कळतं ना इकडे असणाऱ्या प्राजक्ताला. तेव्हा प्राजक्तासुद्धा खूपच जास्त खुश होते. कारण प्राजक्ताला तेच हवं होतं. कारण तिला स्वतःच्या सुखापेक्षा ना भाग्याचं सुख येत ना जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि यासाठी तिने आता म्हटलेलं असतं की थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे. तेवढ्यातच चहा वगैरे कॉफी घेऊन ना सगुणा आलेली असते. आणि सगुणाच्या दाराचा आवाज आल्याबरोबर थोडी आधी भीती वाटते की कोण आलं असेल कोण नाही. पण आता मात्र इथे आता कोणीही नसतं. त्यामुळेच ना आता जरा बरं वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अंबिका म्हणत असते की चला फायनली आता आपलं हे लग्न तर फिक्स झालं. म्हणजे आपल्या घरची सून जी आहे ती आता प्राजक्ता होणारच असं आता म्हटलं जातं. आणि मग काय, चांगलंच झालं सगळं काही जे झालं असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता आनंद झालेला असतो. प्राजक्तासुद्धा आता म्हणत असते की आता पत्रिका जुळल्यात म्हटल्यावर तुमचा काही या लग्नाला विरोध नसेल ना. मग हो, आमचा आता या लग्नाला काहीच विरोध नाही आहे. आता होऊ दे हे लग्न बिनधास्तपणे असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद आता झालेला असतो. कारण आहे ना या सगळ्या काही गोष्टी कशा घडतायत ना हेच आता ती बघत असते. आणि तेव्हाच गुरुजींनी सांगितलेलं असतं की पत्रिकेमध्ये काहीच दोष नाही आहे. बिनधास्तपणे तुम्ही हे लग्न जे आहे ते करू शकता. आता जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये सांगितलेल्या आहेत तशाच घडलेल्या आहेत. म्हणजे आता लग्नसुद्धा फिक्स करायचं हे आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता इथे सगळ्यांनाच आनंद होतो की आरवसोबत भाग्यश्रीचं लग्न तर आलोकसोबत ना आता हे लग्न. म्हणूनच आता ते म्हणत असतात की चला फायनली सगळं काही आपल्या मनाप्रमाणे झालं आहे. आपण तर हा विचारसुद्धा केला नव्हता की एवढं सगळं काही चांगलं होईल. पण बरं झालं. आता प्राजक्तालासुद्धा गय वगैरे मिळत असते. इकडे असणारी ही सुलक्षणा आणि सुलक्षणा म्हणत असते की बघितलंस का, झालं ना अगदी तुझ्या मनाप्रमाणे. आधी तुला वाटत होतं की काय होईल काय नाही, पण आता तर तू खुश आहेस ना, आता आवडलं आहे ना तुला असंही म्हटलं जातं. तेव्हाच हो, मी आता खूप जास्त खुश आहे. आता फायनली ना मला आवडलेलं आहे की हे लग्न होतं आहे ना ते.
मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे मात्र आता सुलक्षणाला आठवतं की तिने ह्या लग्नाला होकार का दिला आहे. तेच आता तिला खरं तर ना लग्न करून द्यायचं नव्हतं भाग्याचं आणि त्याचसोबत आरवचं, कारण भाग्या तिला सून म्हणून पसंतच नव्हती. पण त्यावेळेला सुद्धा ना तिने आता एक मोठा आता गेम केलेला होता आणि त्यामुळेच आता तिच्या ह्या सगळ्या गेममध्ये तिला सहभाग होता तो म्हणजे सगुणाचा. सगुणाने सांगितलेलं असतं की आता तुम्ही ह्या लग्नाला होकार द्या. तुम्ही आता या लग्नाला होकार दिलात ना तर आता आपलं काम जे आहे ना ते आपल्या मनाप्रमाणे होईल. म्हणजेच आता तात्पुरती या लग्नाला होकार द्यायचा आणि नंतर पुढे ना आपल्याला जे हवं ना तेच तसंच करायचं. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे आता पाहायला मिळत असतं की सगुणाचा हा जो काही निर्णय आहे तो आवडलेला असतो सुलक्षणाला. सुलक्षणा सांगते की आपण आता हे सगळं काही करायचं आणि नंतर आहे ना आपण काहीतरी खोट काढायची आणि मग हे लग्न मोडून टाकायचं. हे तर आता ठरवलेलं होतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ठरवल्यानंतर ना आता मात्र आनंद झालेला होता, कारण त्यांनी परफेक्ट असं हे सगळं ठरवलेलं होतं. सुलक्षणाला वाटत होतं की चला तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, आपण तसंच करूया. हे तर आता त्यांचं नक्की झालेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर नक्की होतात आणि म्हणून सुलक्षणाने या लग्नाला तेवढ्यापुरती का होईना होकार दिलेला असतो. सुलक्षणा आता इकडे ना या प्राजक्ताला मिठी वगैरे मारते आणि आजपासून तू आता लवकरच माझी सून होणार आहेस आणि आता सगळं काही नीट झालं आहे म्हटल्यावर आपणही ना पुढचं काही ते विचार करूया. हो हो मलाही चालेल तुम्ही घरी आलेलं. मग आता घरातले सगळे खुश आहेत ना? हो, घरातले सगळेजण खूप जास्त खुश आहेत, कारण त्यांनाही वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सगळं काही होईल. पण फायनली आता आमचं जेव्हा घर स्वतःचं झालं आहे ना तेव्हापासून मामीच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यासोबत मामा हा तर खूप जास्त खुश आहे. सोबतच ना ते घरात सगळीजणं गेलेत ना त्यामुळे त्यांना आनंद वाटतोय. ती लोक तोच विचार करतायत की किती चांगलं झालं, किती सगळ्या काही गोष्टी परफेक्ट झाल्या, त्यामुळेच ना सगळ्यांनाच आनंद झालेला आहे असं देखील आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की आता सगळं काही घरात ठीक आहे, फक्त हे लग्नाचं तू काळजी करू नकोस. या लग्नाचे सुद्धा बोलणी करायला येताना ना मी डायरेक्टच बोलणी करायला येणार आहे आणि तू कधीही कुठेच बोलू नकोस की तुझ्यामुळे आणि माझ्या उपकारांमुळे हे सगळं झालेलं आहे ते, कारण मग तुझे मामांना लग्नासाठी तयार होणार नाहीत. म्हणजेच तुझे मामा या उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहतील आणि मग त्यांना वाईट वाटेल. त्यापेक्षा ना तू ह्या गोष्टी बोलूच नकोस असंही आता म्हटलं जातं. उद्या मी येईन आणि लग्नाची मागणी घालीन तुला. तेव्हा प्राजक्ता म्हणत असते की तुम्ही फक्त मला बोलताय, माझ्या बहिणीलासुद्धा लग्नाची मागणी घाला. हो हो अगं तुझ्या बहिणीलासुद्धा लग्नाची मागणी घालणार की घालणार, नको काळजी करू, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होणार. आता सगळ्याच जणींना देवाच्या समोर उभ्या राहतात आणि देवाकडे आता आशीर्वाद वगैरे घेत असतात. देवाला सांगत असतात. अंबिका बोलत असते की आता आमची ही प्राजक्ता नवी सून होणार आहे आणि प्राजक्ता आमची सून होणार आहे, त्यामुळेच ना आता तुमच्या समोर घेऊन आली आहे बघा आपल्या सूनबाईंना, असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा ना आता खूपच छान वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी दाखवल्या जातात तेव्हा ती म्हणत असते की हो मलाही आनंद झाला आहे. देवासमोर हात वगैरे ती जोडते. देवासमोर आता तिने हात वगैरे जोडल्यानंतर ना आता अंबिका जी आहे ती तिला हळद लावते. तिने जसा कुंकवाचा करंडा घेतलेला असतो आणि त्याचबरोबर तिने आता हळदच लावलेली असते. तेव्हा आता विचारलं जातं की हे काय, म्हणजे यामध्ये तर कुंकू नाही आहे. तेव्हा मग तिला सांगितलं जातं की हो यामध्ये आमच्या घरात ना कुंकू जे आहे ते वर्ज्य आहे, म्हणजे कुंकूची ॲलर्जी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुला म्हणून सांगते की कुंकू जे आहे ना म्हणजे लाल जो रंग आहे तो आमच्या घरात बिलकुलही चालत नाही आणि त्यामुळेच ना आम्ही लाल रंग जो आहे तो वापरत नाही. मग आमच्या घरात कपडे असो अथवा आमच्या घरात कुंकूचा सुद्धा वापर केला जात नाही असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता हे सगळं बोललं जातं तेव्हा थोडंसं वेगळं आणि नवीन वाटत असतं इकडे असणाऱ्या या प्राजक्ताला. म्हणून प्राजक्ताना
आता थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. पण प्राजक्ता आता सगळं काही सहन करते. प्राजक्ताला स्वतःचं सुख नको असतं. प्राजक्ताला ना फक्त आपल्या बहिणीचं सुख महत्त्वाचं असतं आणि यासाठी ती हे सगळं काही आता करत असते. म्हणूनच मग आता ती जातानासुद्धा सुलक्षणाच्या पाया वगैरे पडते आणि सुलक्षणाला ती म्हणत असते की चला मी येते आणि तसंही तुम्ही उद्या तर माझ्याकडे येणारच आहात ना, मग तुम्ही या, असंही आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता सुलक्षणा म्हणत असते की हो, कधी एकदा मी तुझ्याकडे येते आणि तुझ्या घरी येऊन तुझ्या आईवडिलांकडे तुझ्यासाठी लग्नाची मागणी घालते ना, असं झालं आहे. मग आता तुम्ही बोलाल ते मला तर मान्य आहे, पण भाग्याबद्दलसुद्धा बोला. माझं काय, मला माझ्या भाग्याचं सगळं चांगलं झालेलं ना हवं आहे, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच सुलक्षणा म्हणत असते की तू काळजी करू नकोस, आपण सगळं काही करूया व्यवस्थित. त्याच वेळेला आता सुलक्षणाच्या जाताना प्राजक्ता जी आहे ती आता पायासुद्धा पडत असते. सुलक्षणा आता तिला आशीर्वाद देते. सुलक्षणाला ती म्हणत असते की ठीक आहे, पण तुम्ही उद्या नक्की या आणि सगळं काही बोलून घ्या. मग आता जात असताना ना ती अंबिकाच्या सुद्धा पाया पडते. अंबिका तिला म्हणत असते की अगं राहू दे, पण अंबिकाला ती म्हणत असते की असं कसं राहू दे, तुम्ही सुद्धा मोठ्या आहात ना, आणि असं बोलून ती आता अंबिकाला सुद्धा आता म्हणत असते. मग आता अंबिकाला छान वाटतं की किती गुणी मुलगी आहे, किती चांगली मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे आणि त्यामुळेच ना तिला आता अगदीच ना भरून गेलेली असते ती. आणि तेव्हाच ती बोलत असते की हो, मला कळते सगळं काही आता चांगलंच होणार आहे. तेच आता दुसरीकडे सगुणाच्या सुद्धा ती पाया पडते. सगुणा म्हणत असते की नको राहू दे, पण आता सगुणाला ती म्हणते की तुम्ही मोठ्या आहात ना, मग तुमच्या तर पाया पडायलाच हव्यात ना, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. मग आता सगुणाच्या सुद्धा ती पाया पडते. सगुणाला सुद्धा बरं वाटतं की खरंच ना, जी मुलगी पसंत केली आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि अशीच मुलगी हवी होती आणि तशीच मुलगी त्यांनी आणलेली आहे, यामुळे आनंद झालेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगुणा ही प्राजक्ताला म्हणत असते की राहू दे, पण प्राजक्ताने ऐकलेलं नसतं. प्राजक्ता आता सगळ्यांना भेटते वगैरे आणि ती आता तिकडनं बाहेर पडते. कारण आहे ना, जराही उशीर व्हायला नको असं तिला वाटत असतं. कारण घरातसुद्धा तसाच सगळा पसारा पडला आहे आणि मग घरातली सुद्धा कामं आवरायची आहेत. कारण फक्त घरात शिफ्ट होऊन थोडी चालणार आहे, बाकीसुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत, असं तिने म्हटलेलं असतं. आणि मग आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते, सगळ्यांच्या पाया वगैरे पडते आणि सगळ्यांच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर आता ती पुढच्या प्रवासाला लागते. कारण तिला आता घरी जाऊन पुढचंसुद्धा काम करायचं असतं. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तिला करायच्या असतात, यासाठी पटापट ती निघत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता प्राजक्ता जी आहे ती तर इथून निघालेली असते, पण सुलक्षणा जी आहे ती खूप जास्त अशी खुश असते. कारण फायनली तिच्या मुलाचं लग्न आता ठरलेलं असतं. पण प्राजक्ताच्या आयुष्यात पुढे काय वाढवून ठेवलं आहे ना, हे प्राजक्तालाही कळत नसतं. प्राजक्ता सरळ हेच बोलत असते की खरंच मला काहीच कळत नाही आहे की माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, पण मला फक्त एवढंच कळतं की माझ्या भाग्याच्या आयुष्याचं सगळं काही चांगलं होऊ दे, असं बोलूनच ती आता बाहेर पडलेली असते. आता जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा सुलक्षणा आणि अंबिका तिच्या जाण्याकडे पाहत असतात. त्यांना तर आता ती जात असताना बघूनच ना आनंद झालेला असतो. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सुलक्षणा जाणाऱ्या या प्राजक्ताकडेच बघत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की भाग्याच्या ऑफिसच्या बाहेरच ना आता आलेला असतो आरव, आणि आरवने आता तिच्यासमोर प्रेमाची कबुली दिलेली असते. आरव आता येतो आणि आरव तिला गुलाबाचं फूल देतो आणि तिला म्हणत असतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो तेव्हा मात्र आता भाग्या त्याच्यावर चिडते. तर दुसरीकडे आता भाग्याने त्यांना घरात पेढे आणलेले असतात, सगळं काही चांगलं झालेलं आहे, घर पुन्हा मिळालं आहे आणि घरात
घरातले इतके खुश आहेत, हॅप्पी आहेत ना, हे बघून ना आता तिलासुद्धा बरं वाटतं. तीही आता म्हणत असते की प्राजक्ता की माझ्या एका निर्णयाने जर घर इतकं खुश राहणार असेल ना, तर मी काहीसुद्धा करायला तयार आहे, असंच तिचं म्हणणं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.